29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत। या स्पर्धेसाठीचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 1000हून अधिक मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राचे लाल मातीतील कुस्ती जगप्रसिद्ध आहे। हा लाल मातीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या कुस्ती स्पर्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहेत। आज वाडिया पार्क येथील मैदानाची अहमदनगर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पाहणी करण्यात आली। तसेच कुस्तीगीर संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान मिळाला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। 29 जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाडे पार्क येथील मैदानाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे व सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोळके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक शिर्के, महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ, सहसचिव पैलवान प्रवीण घुले, सर्व पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी आदींसह जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, भाजप नेते भैया गंधे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे उपस्थित होते। येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार आहे। त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्लम या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। जवळपास 1000च्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत। निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लाल मातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्त्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठेतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे। अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत, त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित रूपाने होणार आहे आणि दरवर्षीच या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात। या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला, त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत, त्यामुळे आता ज्याची वेळ असेल त्या प्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर।